अंमली पदार्थाचा बॉलिवूडला विळखा पडला आहे। मात्र ड्रग्ज प्रकरणात मलिन झालेल्या कलाकारांना धडा शिकवण्यासाठी येथील आझाद हिंद संघटनेच्या वतीने ड्रग्ज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत। या नशाबाज कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे, अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटावर बंदी घालून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात येईल, असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे। फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर करण जोहरने आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये ड्रग्ज वापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। त्यामुळे ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन निर्दोष सिद्ध होईपर्यंत देशाने प्रदान केलेले सर्वोच्च पुरस्कार सरकारला परत करण्यात यावे, अन्यथा अशा कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्या वतीने ड्रग्ज भूषण पुरस्कार देऊन निषेध करण्यात येणार असल्याचे आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आझाद हिंद संघटना बुलढाणा यांनी जाहीर केले आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।